6 तारखेपासून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पायी प्रचार दौरा, घर टू घर आणि गाव टू गाव अशा प्रकारचा प्रचार दौरा आम्ही आखला। आमचा आजचा 5वा मुक्काम रात्री रंधा या ठिकाणी झाला। काल हा सगळा 40गाव डांगणातली सर्व गावं घेत आज आम्ही सकाळी भंडारदरा, गुहिरे, तिरुंगण, किळुंगण हे सगळी गावं घेत आता आम्ही राजूर करून आणि शेवटचा आमचा आज संध्याकाळी प्रवरापट्ट्याचा कळस या ठिकाणी मुक्काम होतोय। प्रत्येक गावामध्ये जाऊन मतदारांच्या घरी, गावात, शेतात, वाडी वस्तीवर जाऊन आम्ही त्यांना भेटतोय। या तालुक्यातल्या गोरगरीब लोकांना चांगले दिवस यावेत म्हणून आपण सर्वांनी आम्हाला मदत करा अशा प्रकारचं आव्हान आम्ही या निमित्तानं करतोय। गेली 15-20 वर्ष आम्ही ह्या तालुक्याच्या जनतेच्या सुखदुःखात, त्यांच्या प्रश्नांबरोबर, तालुक्यातल्या जडणघडणीबरोबर आम्ही सातत्याने राहत आलेलो आहे आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्याच्या घरी जातो तेव्हा त्यांना समाधान या निमित्तानं वाटत असतं आणि म्हणून किमान ज्यांच्या आम्ही घरी जातोय ती सगळी सर्वसामान्य लोक या निमित्तानं जोडली जात आहे। खूप सारे प्रश्न आहेत। आज आम्ही काल 40गाव डांगण केलं, आज या सगळ्या खालच्या भागात आहे। रस्ता, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण ह्या काही महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत त्या अजून देखील सुद्धा सुटलेल्या नाही आणि म्हणून त्या या निमित्तानं आम्हाला करायच्या आहे आणि म्हणून प्रत्येक वस्तीला रस्ता, प्रत्येक वस्तीला लाईट, प्रत्येक वस्तीला पाणी असं द्यायचा आमचा सर्वांचा मानस आहे। आपल्या आदिवासी दुर्गम भागामध्ये स्नेक बाईटच्या खूप मोठमोठ्या प्रमाणात केसेस होतात। या भागामध्ये एखादा साप जर चावला तर अकोले आणि संगमनेर पर्यंत नेईपर्यंत दुर्दैवी अशा प्रकारच्या दुःखद घटना या निमित्तानं घडत असतात आणि म्हणून इकडे जर अशी काही इमर्जन्सी एखादी घटना जर घडली तर तिचा उपचार राजूरमध्येच व्हावा म्हणून राजूरमध्ये एक चांगल्या दर्जाचं मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभं करता येतंय का तसे काही प्रयत्न आम्ही करणार आहे। शिक्षणाच्या सुविधा मविशी सारख्या केंद्रामध्ये आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल म्हणून तिथं शिक्षणाची चांगला दर्जा देऊन आपल्या आदिवासी मुलांना तिथं आम्ही शिक्षण द्यायचा चांगला प्रयत्न करणार आहे आणि म्हणून गावागावातली सर्वसामान्य लोक या निमित्तानं आम्हाला जोडली जात आहे। राजकीय पक्षांना जो काही मानणारा एक पुढारी वर्ग आहे तो कदाचित ह्या निवडणुकीमध्ये आमच्यावर राहणार नाही, परंतु सर्वसामान्य जी लोक आहे का त्यांना आजही वाटतं की आमचे प्रश्न सुटलेले नाही आणि सगळी लोक आमच्यावर राहतील। या इलेक्शनमध्ये मतांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विभाजन होणार आहे आणि त्या विभाजनामध्ये सर्वसामान्य मतदार ज्या बाजूला जाईल मला वाटतं तो आमदार होईल आणि आपल्याला आमदारकीचे हे सगळं गणित आता जुळून आलेलं आहे। या तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी आता ठरवलंय का श्रीमंतांचा नाही ते गरिबांसाठी काम करणारा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे। त्यासाठी सगळी लोक आपल्याला मदत करताय। 50,000 घरकुल आणून आपण या तालुक्यातल्या सगळ्या गोरगरीब लोकांना आपण घरं देणार आहे। सगळ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनं आम्ही ह्या निमित्तानं पावलं टाकणार आहे। भंडारदरा परिसरामध्ये जी काही हॉटेल, छोटी मोठी हॉटेल व्यवसाय आहे त्या हॉटेल व्यवसायामध्ये जी मुलं काम करतात त्यांना पर्यटन विकास महामंडळाकडून, आदिवासी विभागाकडून काही हॉटेलसाठी लोन उपलब्ध करून एक चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट आपल्याला उभे करता येतील असे प्रयत्न ह्या सगळ्या मुलांसाठी आम्ही करणार आहे। भंडारदरा धरण, निळवंडे धरण, आपल्या तालुक्यामध्ये जी काही मोठमोठी धरणं आहे त्या प्रत्येक धरणामध्ये मच्छी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या मुलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी मच्छी केज जे काय असतं ते प्रत्येकाच्या हाताला आपण ते मिळवून देऊ। एक सक्षम ह्या भागातील आपला गोरगरीब समाज कसा करता येईल तो प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय आणि अत्यंत एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला गाव टू गाव, घर टू घर भेटतोय। सभा मेळाव्यांपेक्षा घराघरात गेल्यानंतर जो काही प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळते ते खूप काही सांगून जाते आणि म्हणून सर्वसामान्य लोक आमच्यावर आलेली आहेत। त्यांनी ठरवलंय की आता बाकी पुढाऱ्यांचं ऐकायचं नाही का आपल्या प्रश्नांसाठी आता आपला हक्काचा आमदार करायचं म्हणून ही सगळी लोक आपल्यावर राहणार आहे। आमदारकीची संधी आपल्याला मिळाल्यानंतर गरिबांसाठी आपण चांगलं काम करू